नागपुर में मनपा गठनेता गणेश चर्लेवार का पदग्रहण समारोह उत्साहपूर्ण वातावरण में आयोजित किया गया, जिसमें मंत्री आशीष जायसवाल प्रमुख रूप से उपस्थित रहे। उनके साथ कृपाल तुमाने, मनीषा कायंदे भी कार्यक्रम में शामिल हुए। इस अवसर पर जायसवाल ने चर्लेवार को शुभकामनाएं देते हुए कहा कि इस माध्यम से संगठन को और मजबूत करने के लिए अधिक जोश के साथ कार्य किया जाएगा। इस मौके पर बड़ी मात्रा में शिवसेना शिंदे गुट के पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद थे। एक लहानशा झोपडीतल्या मुलाला शिवसेना पक्षाची तिकीट देत आज गटनेता या पक्षाने मला केलेला आहे। लहान कार्यकर्त्याला मोठं करण्याचं काम शिवसेना ही नेहमी करत असते आणि या संधीला एक आपलं कर्तव्य समजून मी प्रत्येक नागरिकांना, प्रत्येक शिवसेनेच्या कार्यकर्त्याला जी कुठली समस्या येईल, महानगर स्तरावरती नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नाला मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न हा मी या माध्यमातून करणार आहे। आमचे जे ज्येष्ठ नेते आहेत, आमचे मंत्री आदरणीय आशिषजी जायसवाल, मनीषाताई कायंदे, आमच्या नेत्या आमचे कृपालजी तुमाने यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे, शिवसेना पक्षाने जो माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे, या विश्वासाला पूर्णतः न्याय देण्याचं काम करत प्रत्येक नागरिकांच्या समस्येला पूर्णतः प्रामाणिकतेने सॉल्व करण्याचा नक्की मी प्रयत्न करणार आहे। युवांना तिकीट दिली आहे, त्यामुळे युवासारखी गतीने वेगवान पद्धतीने मी काम करण्याचा नक्की प्रयत्न करीन, अशी मी आपल्या सगळ्यांना नक्की आश्वस्त करतो। धन्यवाद। नागपूर महानगरपालिकेचे शिवसेनेचे नगरसेवक गणेश हरिभाऊ चार्लेवार यांचं गटनेतापदी आणि आपल्या नागपूर महानगरपालिकेत शिवसेनेचा जो केबिन आहे हक्काचा, त्या ठिकाणी पदग्रहणाचा आज कार्यक्रम आहे आणि नागपूर महानगरपालिकेत माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेची वाटचाल यशस्वी करण्याकरता आम्हाला काम करायचं आहे। त्यांनी नागपूर शहराच्या सर्व शिवसैनिकांना न्याय द्यायचा, सामान्य जनतेचे प्रश्न सोडवायचे आहे आणि एक प्रभावी नेतृत्व म्हणून महानगरपालिकेत शिवसेनेची छाप निर्माण करायची आहे आणि त्यांच्या वार्डातून किंवा प्रभागातून जे ते निवडून आलेले त्या प्रभागाच्या जनतेला देखील न्याय द्यायचा आहे आणि माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनाचं जी वाटचाल आहे ती भविष्याची धुरा ते नागपूर महानगरपालिका सांभाळणार आहे। उपस्थित आमदार कृपालजी तुमाने, आमदार मनीषाताई कायंदे, नागपूर शहरचे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे आणि भविष्यामध्ये ज्या पद्धतीने एकेकाळी एक लोकसभा सदस्य असलेला पक्ष मोठं झालं, तसं आताही आम्ही महाराष्ट्रामध्ये एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करून शिवसेनेचं बळकटीकरणाचं काम करत आहोत आणि एक मोठ्या संख्येने शिवसेनेकडे लोक आकर्षित होत आहे आणि ज्या पद्धतीचं काम माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना केलं आणि आज नगरविकास मंत्री असताना ते करत आहे। मोठ्या संख्येने शहरामध्ये देखील लोक शिवसेनेमध्ये येण्यासाठी इच्छुक आहे। त्या सर्व लोकांना पक्षात प्रवेश देऊन पक्षाची ताकद मोठी करायची आणि लोकांचे प्रश्न सोडवायचे, पक्षाबद्दल पक्षात येणाऱ्या लोकांचा सन्मान करायचा आणि एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना ही बळकट करायची, हा जो ध्येय आमचा आहे, त्या ध्येयासाठी आज त्याची एक नागपूर महानगरपालिकेत एक सुरुवात झालेली आहे आणि हा केबिन नागपूर शहरातील तळागाळाच्या माणसाला न्यायाचा हक्काचा एक केबिन या ठिकाणी राहणार आहे आणि शिवसेनेचे सामान्य कार्यकर्त्यांनी मतदार या सर्व लोकांना या कार्यालयाच्या माध्यमातून नागपूर महानगरपालिकेचे प्रश्न सोडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। मी गणेश चार्लेवार यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि अपेक्षा करतो की नागपूर महानगरपालिकेमध्ये भविष्यामध्ये शिवसेनेची वाटचाल यशस्वी होईल आणि मोठ्या संख्येने शिवसेनेची ताकद या शहरात वाढेल आणि भविष्यात एक मोठं दैदिप्यमान यश शिवसेनेला निश्चितपणे मिळेल अशी मला अपेक्षा आहे। त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा। सर्व उपस्थितांचे आभार, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।